हाय, नमस्कार सर्वांना. आजचा व्लॉग मी मराठीमध्ये बनवणार आहे आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझी अपार्टमेंट दाखवणार आहे. अपार्टमेंटची एंट्री आहे. इथून आल्यानंतर हा असा पॅसेज आहे. आल्या आल्या ॲक्च्युली इकडे जॅकेट्स, छत्री वगैरे अशा गोष्टी आपण इकडे हँग करून ठेवू शकतो. पुन्हा इथे हे एक शू रॅक आहे जे लँडलॉर्डने दिले. यातलं काही काही सामान ॲक्च्युली फ्लॅटमेटचं आहे जे पर्सनल आहे. ही एक 3 बेडरूम अपार्टमेंट आहे ज्यातली ही एक रूम आहे जी माझी रूम आहे. पुन्हा ही स्टोअर रूम आहे. सो इकडे टॉयलेट आहे आणि हा वर थोडा शेल्फ आहेत 2 जिकडे सामान ठेवू शकतो. ही दुसरी रूम आहे. हे बाथरूम आहे. इकडे बाथटब आहे. हा इकडे पण एक हीटर आहे. सो हीटर प्रत्येक रूममध्ये इन्स्टॉल्ड आहे. आता आपण किचनमध्ये जाऊया. हे असं किचन आहे. त्याला डबल अवन असं पण म्हणतात कारण खाली अवन आहे आणि वर हे बर्नर्स असतात जे आपण इंडियामध्ये जसं गॅस म्हणतो तसे हे इकडे 4 बर्नर्स आहेत. हे त्याचे बटन्स आहेत इकडे ज्याच्या थ्रू आपण ते ऑपरेट करू शकतो. सो जसं तुम्ही ते बघताय हे इकडे नंबर्स आहेत 0 पासून 6 पर्यंत मॅक्सिमम नंबर आहेत. असे हे क्लॉकवाईज जातात आणि हे 4 बटन्स हे 4 बर्नर्ससाठी आहेत. सो इकडे हे पोझिशन दाखवली आहे जसं की या पोझिशनवाला जो हा बर्नर आहे त्यासाठी हे बटन आहे. पुन्हा त्याच्या मागचा जो बर्नर आहे तो त्यासाठी हे बटन आहे आणि हे बाकीचे 2 या दोघांसाठी. आणि हे बटन्स अवनसाठी आहेत. पुन्हा हे असाच इकडे हा पूर्ण मोठा किचन काउंटर आहे आणि ही भांडी मी आजच धुतली आहेत सो अशी ठेवली आहे तिकडे. आणि हे छोटंसं असं डायनिंग टेबल आहे. हा अजून एक हीटर आहे जो किचनमध्ये आहे आणि ही विंडो अशी आहे. सो या विंडोमधून जर मी बाहेर बघितलं तर हे सगळे जे कंटेनर्स दिसत आहेत इथे कचऱ्याचे कंटेनर्स आहेत. इकडे जसं आपण बघतोय की ह्या कंटेनरमधील पापियर लिहिलं आहे म्हणजे पेपर. हे असे वेगवेगळे कंटेनर्स 4 प्रकारच्या वेगळ्या कचऱ्यांसाठी असतात. सो इकडे जसं कराडमध्ये आपण फक्त ओला आणि सुका कचरा वेगळा करतो पण इकडे 4 प्रकारे त्याला डिवाईड करतात. सो पेपर वेगळा करतात. अजून एक बायो म्हणून एक असतं त्याला वेगळा ठेवतात. बायो म्हणजे त्यामध्ये सगळं लाईक अन्न जे काही बायोडिग्रेडेबल अन्न आहे ते त्यामध्ये येतं. प्लास्टिकसाठी वेगळं असतं आणि अजून एक असतं की रेस्ट मूल मूल म्हणजे बेसिकली कचरा. सो रेस्ट मूल म्हणजे जो राहिलेला कचरा आहे ज्याला या तिघांमध्ये सेग्रिगेट नाही करू शकत तो त्यामध्ये येतो. आता मी तुम्हाला माझी रूम दाखवणार आहे. ही अशी माझी रूम आहे. इथे सुद्धा त्यांनी थोडे हुक्स दिलेले आहेत जिथे असे जॅकेट्स वगैरे आपण लावू शकतो. हे कबर्ड असं आहे. इथे मी एक माझ्यासाठी छोटीशी नोट लिहिली आहे. सो तुम्ही सुद्धा जर मेडिटेट रोज करत नसाल तर सुरुवात करू शकता. त्याच्यामुळे मला खूप मदत झालेली आहे. बेसिकली जेव्हा आपण बऱ्याचदा ओव्हर थिंकिंग करत असतो आणि त्यावेळेस मेडिटेशननी अशी मदत होते की आपल्या मनात जे हजारो विचार सुरू असतात त्याला एक फुल स्टॉप मिळतो आणि आपण जसं झोपून उठल्यावर आपलं मन फ्रेश असतं कारण त्यावेळेस आपल्या मनात जास्ती विचार नसतात. सो मेडिटेट केल्यामुळे ते सेम प्रोसिजर आपण
जागा असताना करू शकतो आणि आपण आपला जो काही दिवस आहे तो नव्याने सुरुवात करू शकतो. छोटं टेबल आहे आणि हे कपड्यांचं स्टँड आहे. हे टेबल ह्यावर त्यांनी मला हे टाईल्स दिलेले आहेत. सो जेव्हा मी काही पण कुक करते आणि जर मला ते रूममध्ये आणून ठेवायचं असेल तर मी इथे डायरेक्ट या टाईल्सवरती ठेवू शकते. आणि हे एक माझं स्टडी टेबल आहे. हा माझा छोटूसा बेड आहे. सो ही रूम खरं तर खूप छोटी आहे, पण त्यांनी असं सामान याच्यात ठेवलं आहे ज्याच्यामुळे ते असं वाटते की ती थोडीफार स्पेशियस आहे. जसं की हे टेबल हे पूर्ण रेक्टँग्युलर नाही आहे, लाईक ह्याचा असा शेप जो आहे ट्रॅपेझॉइडल, तर त्याच्यामुळे ते अजून असं वाटतं आहे की थोडी जागा आहे या रूममध्ये. इकडे पण हा बेड सिंगल बेड आहे. जर हा मोठा बेड असता तर एवढी स्पेशियस रूम वाटली नसती. आणि ही माझ्या आजीची शॉल आहे जी मी इंडियामधून आणलेली, मला खूप आवडते ती. आणि हा व्ह्यू मला रोज बघायला मिळतो माझ्या खिडकीमधून. त्या घराच्या मागे मला जेव्हा वातावरण पूर्ण स्वच्छ असतं, जसं की आज धुकं आहे, पण ज्या दिवशी धुकं नसतं त्या दिवशी मला तिथे मस्तपैकी माउंटेन्स दिसतात. आणि ही खिडकी आपण 2 प्रकारे खोलू शकतो. एक असं पूर्ण उघडते, पुन्हा बंद करण्यासाठी त्याला खाली रोटेट करायचं. आणि मला फक्त जर ही वरून खोलायची असेल तर मी ह्याला असं वर करणार आणि ही अशी फक्त वरून उघडते. सो हे मला एक खूप छान फीचर वाटतं. पण फॅन ही इकडे कॉमन गोष्ट अजिबात नाही आहे. मला या लाईट्स खूपच जास्ती आवडतात. सो ही बिल्डिंगचं मेन डोअर आहे आणि इथे बेसमेंटमध्ये लॉन्ड्रीची रूम आहे. ही अशी ड्रॉइंग रूम असते. इकडे वर तारा दिसत आहेत, तिथे कपडे वाळत घालू शकतो. हा फॅन आहे ज्याच्यामधून गरम वारं येत असतं, जे की कपडे वाळायला मदत करतं. हा 1 वर ठेवू शकतो किंवा 2 वर. मी सध्या 1 वर ठेवलेला आहे. एक शॉकिंग गोष्ट माझ्यासाठी ही होती की इकडे सायकलच्या पार्किंगसाठी सुद्धा वेगळी स्पेस दिलेली असते आणि तीच आत्ता आपण इथे पाहतो आहे. स्पेस एवढीच नाही आहे तर ह्याच्या पुढे सुद्धा आहे आणि जी लेफ्ट साईडला तुम्हाला जागा दिसतीये ती सुद्धा जागा पूर्ण पार्किंगसाठी आहे. ही एक फर्निश्ड अपार्टमेंट आहे आणि यामध्ये सगळंच मला दिलेलं होतं. उशी, कव्हर, ब्लँकेट, बेडशीट सगळंच. आणि मी अशीच अपार्टमेंट बघत होते कारण इंडियामधून आल्यानंतर मला हे सगळं काही इकडे विकत घेत बसायचं नव्हतं कारण सगळंच नवीन होतं माझ्यासाठी. आणि लकीली मला ही अपार्टमेंट मिळाली. पण आता मी एक स्टुडंट डॉर्म आहे तिकडे मी शिफ्ट होणार आहे, म्हणून मी विचार केला की अपार्टमेंट सोडायच्या आधी एकदा व्लॉग बनवून घेते. मला सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. जर तुमचे काही पण सजेशन्स असतील, काही रेकमेंडेशन्स असतील तर मला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.